सोन्या चांदीचं तेज आता उतरल्याचं पाहायला मिळतंय, कारण दरामध्ये मोठी घसरण झालेली आहे. त्यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळालाय. सराफा बाजारात मोठा भूकंप. अखेर सोन्याने पलटी मारली. अचानक सोन्याचे नवीन दर जाहीर झाले, ज्यामुळे बाजारात अतिशय विचित्र वातावरण आणि तणाव निर्माण झाला. आज सकाळी सोन्याचे भाव नेहमीप्रमाणे जाहीर झाले होते, पण दुपारी पुन्हा एकदा दुसरा नवीनच भाव जाहीर झाला. 2025 वर्ष संपलं होतं आणि त्यामुळेच सोन्याच्या बाजारात हा ऐतिहासिक बदल जाणवला. इतिहासात पहिल्यांदाच दोनदा भाव एका दिवसात जाहीर झाला. जो नवा भाव पाहून अनेकांना धक्का बसला. काही लोकांनी सकाळी टीव्हीमध्ये भाव पाहिले होते, काहीने ते परत वाचले होते, पण अक्षरशः भाव भलतेच निघाले. कारण की आजचा 24 कॅरेटचा जो भाव समोर आला, तो पाहून अक्षरशः लोकांचा भरोसा सुडाला आहे. कालपर्यंत भाव वेगळेच असायचे. सकाळी एकदा भाव जाहीर झाले का दिवसभर तेच भाव असायचे. पण आज अचानक सगळं चित्रच बदललं आणि दुपारी पुन्हा एकदा आज वर्ष संपत आहे, त्यामुळे 18 कॅरेट, 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे ताजे भाव हे जाहीर झाले. हे भाव तुम्ही पाहिले तर तुमच्या पायाखालची जमीन सरकणार आहे. कारण एक अशी खळबळजनक बातमी समोर आली आहे चीनमधून, जिच्यामुळे सगळा बाजारात पलटला. भारत सरकारने देखील एक मोठं नवीन धोरण जाहीर केलं, जे 1 जानेवारीपासून लागू होणार आणि ज्यामुळे 2026च्या पहिल्याच दिवशीच मोठा धक्का ग्राहकांना बसणार. पण या सगळ्या गोष्टींचा परिणाम आजच्या भावावर झाला. सकाळी बाजार उघडता क्षणी जे भाव होते ते आपल्या योग्य पद्धतीने सुरू होते, पण अचानक 2 ते 3 तासानंतरच भावांमध्ये अशी खेळी खेळली गेली की ज्यामुळे अक्षरशः ग्राहक हैराण झाले. हे 125 वर्षात पहिल्यांदा घडतंय. याला कारण म्हणजे चीनमधील एक धक्कादायक बातमी आणि दुसरं म्हणजे भारताने केलेला पलटवार. आता ज्यामुळे 18 कॅरेट सोन्याचे भाव, 24 कॅरेट सोन्याचे भाव आणि 22 कॅरेट सोन्याचे भाव जे तुम्हाला लगेच जाणून घ्यावे लागतील. कारण की तुम्हाला वाटत असेल सोनंचे 200 रुपयांनी, 500 रुपयांनी वाढला असेल किंवा थोडेफार कमी झाला असेल, तर लक्षात घ्या, सोन्याच्या भावाने पूर्णतः पलटी मारलेली आहे. कारण की भारतीय सर्व बाजारात आज एकाच दिवसात दोनदा भाव बदलले आहेत. खरंच हे गेल्या 125 वर्षात पहिल्यांदाच घडतंय. सोनं सातत्याने वाढत होतं आणि प्रत्येकाला असं वाटत होतं की आजही कदाचित थोड्याफार किमतीने वाढेल. पण सोन्याने आज जो वेगळा चमत्कार दाखवला आहे, तो याआधी कधीच पाहायला मिळाला नव्हता. ग्राहकांना आता स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये की सोन्याचे भाव असेही असू शकतात. कारण आजचे जे ताजे भाव आहेत, जे लोकांनी सकाळी वाचले होते किंवा टीव्हीवर पाहिले होते, ते पूर्णपणे बदलले असून दुपारनंतरचे दर एकदम वेगळे झाले आहेत. आजचा 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचा भाव पाहिला तर तो अतिशय वेगळा आणि धक्कादायक असणार आहे. मार्केटमध्ये इतका मोठा बदल झाला आहे की असा प्रसंग याआधी कधीच ओढावला नव्हता. आता खरं तर सरकार देखील या प्रकारामुळे हैराण झाले आहे आणि मार्केटमधील मोठे विक्रेते देखील प्रचंड त्रस्त झाले आहेत. सोन्याचे दर अशा पद्धतीने बदलण्यामागे एक विशिष्ट कारण आहे. सहसा दररोज सकाळी दर जाहीर होतात आणि त्यानुसार खरेदी विक्रीची प्रक्रिया हळूहळू सुरू होत असते. आज सकाळी देखील दर जाहीर झाले होते आणि त्यानुसार व्यवहार सुरू झाले होते. सकाळी सोनं वाढलेलं होतं. ते पाहून लोकांना वाटलं की चला, हे तर नेहमीप्रमाणेच आहे. पण अचानक चीनमधून एक अशी बातमी आली की ज्यामुळे संपूर्ण बाजारपेठेचा कलच पूर्णपणे उलटला. आता या परिस्थितीमुळे 50% ग्राहक खुश झाले आहेत, तर उरलेले 50% ग्राहक मात्र कमालीचे नाराज झाले आहेत. मार्केटमध्ये अत्यंत विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. पूर्वी कसं असायचं की भाव वाढले की सगळे नाराज व्हायचे आणि भाव कमी झाले की सर्वजण खुश व्हायचे. पण आज सकाळी भाव जाहीर झाल्यावर आणि चीनची बातमी आल्यावर समीकरणच बदललं, ज्यामुळे अर्धी जनता आनंदी आहे आणि अर्धी जनता चिंतेत आहे. मग नेमकं यामागील खरं कारण काय आहे? चीनमधून अशी कोणती बातमी आली आहे जिचा भारतीय बाजारपेठेवर इतका मोठा परिणाम झाला? आजचे 18, 22 आणि 24 कॅरेटचे ताजे भाव नेमके किती आहेत? आता हे वर्ष संपायला केवळ काही तास उरले आहेत. मग येणाऱ्या 24 तासात नेमकं काय घडणार आहे? सरकार यावर कोणता मोठा निर्णय घेणार आहे? हे जाणून घेणं सध्या अतिशय महत्त्वाचं ठरतंय. पहा, 2026 हे वर्ष आता अवघ्या 24 तासांनंतर सुरू होणार आहे आणि त्यानंतर काय बदल होतील हा एक मोठा चर्चेचा मुद्दा आहे. आजचे ताजे दर आपण या व्हिडिओमध्ये लगेच सविस्तर जाणून घेणार आहोत. 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे ताजे भाव, चांदीने दाखवलेला तिचा हिसका आणि चीनची ती विशेष बातमी, हे सर्व मी तुम्हाला सांगणार आहे.
तसेच 1 जानेवारीपासून सरकार असा कोणता निर्णय घेत आहे ज्यामुळे सोने चांदीच्या बाजारात आपल्याला पूर्णपणे वेगळी परिस्थिती पाहायला मिळू शकते. ज्या लोकांना लग्नसराईसाठी सोने खरेदी करायचे आहे किंवा जे गुंतवणुकीसाठी विचार करत आहेत त्यांनी नेमकं आता काय पाऊल उचललं पाहिजे, ही सर्व महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. जर तुम्हाला सोने खरेदीत आपला फायदा करून घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ 1 सेकंडही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आता आपण सर्वात महत्त्वाचा मुद्दा सुरू करणार आहोत, तो म्हणजे आजच्या ताज्या भावांपासून. सोन्याचा 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचा आजचा भाव किती, इथूनच आपण सुरुवात करूया. आणि सगळ्यात कळीचा विषय म्हणजे चीनची ती बातमी. कारण आजपर्यंत चीन शांत होता आणि संपूर्ण मार्केटवर अमेरिकेचे नियंत्रण होते. डॉलरच्या किमतीनुसार सर्व गोष्टी ठरत होत्या. डॉलर वधारला की भारतात रुपयाचे मूल्य कमी व्हायचे आणि त्यामुळे सोन्याचे भाव वाढायचे. आता तुम्ही म्हणाल की आम्हाला फक्त सोन्याचे दर ऐकण्यासाठी आलो आहोत, आम्हाला या बाकीच्या गोष्टींशी काय देणं घेणं. पण एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही केवळ भाव ऐकून लगेच खरेदीला धावणार नाहीत. तुम्ही अंदाज घेत आहात की भाव नक्की कधी कमी होतील आणि योग्य वेळ कोणती. त्यासाठीच तुम्हाला या काही गोष्टी केवळ 30 सेकंदात सांगणार आहे, ज्या समजल्या तर तुमची सोने चांदीची खरेदी कधीच चुकणार नाही. या अशा काही गुप्त गोष्टी आहेत ज्या फक्त मोठ्या सोनारांना आणि विक्रेत्यांना माहिती असतात आणि त्यामुळे ते खरेदीच्या व्यवहारात कधीच तोट्यात जात नाही. आपण लगेच 18, 22 आणि 24 कॅरेटचे भाव पाहणारच आहोत, पण त्याआधी चांदीने देखील जो आसमान दाखवला आहे त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. चांदीचा रॉकेट देखील वेगाने वर जात आहे हे आपण पाहतच आहोत. पण खरा मुद्दा हा आहे की चीनमधून आलेल्या त्या बातमीमुळे नक्की काय झालं. आणि सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे 2026चा. आता 24 तासांनंतर आपण 2026 मध्ये प्रवेश करणार आहोत. दरवर्षीप्रमाणे सरकार काहीतरी मोठे धोरणात्मक निर्णय घेत असते. तसेच सोन्याच्या बाबतीतही एक मोठा निर्णय घेण्याचे सरकारने आता जवळपास निश्चित केले आहे. यासाठी एक महत्त्वाची बैठक देखील पार पडली आहे आणि त्यातून कोणती माहिती समोर आली आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. पुढील 15 सेकंदात मी तुम्हाला आजचे ताजे दर सांगणार आहे. पण 2026 मधील बदलाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. 1 जानेवारीला बाजारात अशी काही उलथापालथ होण्याची शक्यता आहे जी पाहून मोठे तज्ज्ञ देखील थक्क होतील. सोनं विक्रेत्यांमध्ये सध्या गुपचूप एक चर्चा सुरू आहे आणि त्या चर्चेतूनच ही महत्त्वाची माहिती हाती लागली आहे. त्यामुळे आजचे 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे भाव किती रुपयांनी वाढले किंवा कमी झाले हे जाणून घेऊया. चीनमधील त्या 30 सेकंदाच्या बातमीचा परिणाम 1 जानेवारीवर होणार आहे. चीनमधून अशी बातमी आली की ज्यामुळे मोठे गुंतवणूकदार आणि सामान्य ग्राहक दोघांच्याही भुवया उंचावल्या. काही इन्व्हेस्टर्सनी तर ही बातमी ऐकून आपलं सोनं विकण्याचा किंवा नवीन हालचाली करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ज्या लोकांनी किलोच्या हिशोबात सोनं घेऊन ठेवलं होतं ते देखील आता घाबरले आहेत. त्यामुळे आपल्यासारख्या सामान्य लोकांनी देखील या घडामोडींवर बारीक लक्ष ठेवणं गरजेचं आहे. चीनचे चलन युआन आणि चीनची जागतिक बाजारपेठेवर नियंत्रण मिळवण्याची कारस्थाने आपल्याला माहीतच आहेत. अमेरिकेचे वर्चस्व कमी करण्यासाठी चीनने एक मोठा डाव टाकला आणि त्याचा पहिला फटका चांदीला बसला. 2025च्या सुरुवातीला चांदी 90,000 रुपये किलो होती, पण आजचा भाव ऐकला तर तुमच्या डोक्याला मुंग्या येतील. आता सुरुवात करूया चांदीच्या दरापासून. आता चांदीचा जो दर होता कालचा, तुमच्या लक्षात आहे का? लक्षात ठेवा, सकाळी जो चांदीचा दर जाहीर केला होता तर तो कालचा जो दर होता तो 245 रुपये प्रति ग्राम होता. 225 रुपये प्रति ग्राम जर म्हटलं तर 1 तोळा चांदी ही 2,450 रुपये आणि 1 किलो चांदी ही 2,45,000 रुपये होती. आता हा कालचा भाव आला, पण आज अचानक तुमचा तुम्ही जर भाव बघितला तर चांदी आज तब्बल 10,000 रुपये किलोने उतरली आहे. पहा, 10,000 रुपये किलोने. आणि चांदी कमी झाली म्हणजे चांदीचा आजचा भाव जर बघितला तर तो 235 रुपये प्रति ग्राम झालाय. म्हणजेच एका तोळ्यासाठी 2,350 रुपये आणि एका किलोसाठी 2,35,000 रुपये. म्हणजे तुम्ही जर हा फरक बघितला, काल 2,45,000 होती तर आज 2,35,000 झाले. म्हणजे जवळपास 10,000 रुपयांचा फरक चांदीमध्ये पडलाय. आता हा झाला चांदीचा विषय. मग सोन्यामध्ये काय बदल झालाय? सोन्यामध्ये अचानक कशी काय पलटी मारली आहे ते आपण पाहूया. आजच्या 18 कॅरेट सोन्याचे भाव जाणून घेण्याआधी तुम्ही कालचा भाव थोडासा आठवा. कालचा भाव 18 कॅरेटचा जो होता तो 10,711 रुपये होता आणि एका तोळ्यासाठी 1,07,110 रुपये होता. आता कालचा भाव आणि आजचा भाव ऐकल्यानंतर नक्कीच तुम्हाला सोन्याने पलटी मारली आहे याच्यावर भरोसा बसेल.
तर आजचा 18 कॅरेट सोन्याचा जो भाव आहे 10,401 रुपये आहे, जे कालच्या आणि आजच्या भावामध्ये जर 1 ग्रामचा हिशोब जर आपण केला तर साधारणपणे 310चा फरक पडला आहे. आणि 1 तोळ्याचा जर हिशोब केला तर 3,100 रुपयांचा फरक आज पडला आहे. म्हणजे आज 18 कॅरेट सोनं 3,100 रुपयांनी स्वस्त झालं आहे. आता हा झाला 18 कॅरेटचा. आता घेऊयात 22 कॅरेटचा आणि नंतर 24 कॅरेटचा. आता 24 कॅरेटचा जर बघायला गेलं तर 24 कॅरेटचा कालचा रेट होता 14,000 रुपये ग्रॅम होता, म्हणजेच 1 तोळ्यासाठी 1,40,000 रुपये होता. पण तोच दर जर भाग बघायला गेलं 24 कॅरेटचा तर तो 13,600 रुपये प्रति ग्राम त्या ठिकाणी झाला आहे. म्हणजेच ग्राममध्ये 400 रुपये कमी झाले आहेत. आणि 1 तोळ्यामध्ये जर बघायला गेलं तर काल 1,40,000 होता, तर आज 1,36,000 आहे. म्हणजेच 1 तोळ्यामागे 4,000 रुपये कमी झालेला आहे. आता जर 22 कॅरेटचा हिशोब जर करायला गेलं, कालचा 22 कॅरेटचा जो रेट होता तो जर तुम्ही बघितला तर तो 12,714 रुपये होता. म्हणजेच 1 तोळ्यासाठी कालचा रेट होता 1,27,140 रुपये, तर आजचा रेट आहे 12,346 रुपये. म्हणजेच 1 तोळ्यासाठी 1,23,460 रुपये. म्हणजे जवळपास इथे देखील जवळपास 4,000 रुपयांचा फरक इथेही पडला आहे.